तब्बल 4 वर्षानंतर वाघ ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये सोडण्यात आला आहे. त्यामुळं आता पर्यटकांची संख्यासुद्धा या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे. मी सध्या ज्ञानगंगा अभयारण्याच्या या प्रथम गेटवरती आहे. आपण जर पाहिलं तर बुलढाणा शहरापासून खामगावपर्यंत ज्ञानगंगा अभयारण्य आहे आणि जवळपास 12 किलोमीटरचा हा रस्ता आहे. दोन्ही बाजूला ज्ञानगंगा अभयारण्य आहे. तब्बल 4 वर्षानंतर या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये वाघाची एंट्री झाली आहे. त्यामुळं आता जे काही वाहनं असतील किंवा पादचारी असतील त्यांना वन विभागातर्फे म्हणजे वन्यजीव विभागातर्फे आवाहन करण्यात आलेलं आहे की आता या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये वाघ सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे आपली वाहने हळूवार चालवा, जेणेकरून वन्य प्राण्यांना आणि वाघाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, इजा होणार नाही. अन्यथा तुमच्यावरती दंडात्मक कारवाई केल्या जाईल. नव्हे तर या मार्गावरून चालताना आपली वाहने हळू चालवा, अशा प्रकारचं आवाहन वन्यजीव विभागाने या ठिकाणी केलेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर मागच्या काही काळामध्ये 9 महिने C1 T1 वाघसुद्धा आपल्या या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये होता. मात्र तो 9 महिन्याच्या नंतर इतरत्र गेल्यामुळं या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये वाघ नव्हता. त्यामुळे पर्यटकांची संख्यासुद्धा घटली होती. मात्र आता नवीन वाघाची एंट्री या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये झाल्यामुळं या ठिकाणी पर्यटकांची संख्यासुद्धा वाढणार आहे. आणि जी काही वाहनं सध्या या रस्त्यावरून वाहतात त्यांना वन्यजीव विभागाने आवाहन केलं आहे की त्यांनी या रस्त्यावरून जाताना हळूवार चालवा, अन्यथा तुमच्यावरती मोठी कारवाई करण्यात येईल, असा इशारासुद्धा वन्यजीव विभागाने या ठिकाणी दिला आहे. कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.